परिसरातील बावधन परिसरातील मूलभूत प्रश्नांसाठी किंवा मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात बावधनमधील शेकडो नागरिकांनी हा पायी मोर्चा काढलेला आहे। आपण पाहतोय की खासदार सुप्रिया सुळे देखील या पायी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। यापूर्वी देखील त्यांनी एका रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केल्याचं आपण पाहिलं होतं। आज पुन्हा देखील खासदार सुप्रिया सुळेंकडून आंदोलन पायी मोर्चा केलं जातंय। ताई, तुमच्याकडून पायी मोर्चा काढला जातोय, नेमके काय इथे बावधनचे प्रश्न आहेत? आज बावधन सिटीजन फोरम यांचा मोर्चा आहे आणि त्याच्यात मी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पुणेकर म्हणून इथे आलेली आहे। आणि तुम्ही बघताय की पीएमआरडीएच्या माध्यमातून हे लोक अनेक महिने वर्ष फॉलोअप करतायत। हो म्हणलं जातं, पण त्याचं कन्व्हर्जन होताना दिसत नाही। मूलभूत प्रश्नांसाठी हा सगळा पायी मोर्चा काढल्याचं सांगितलं जाते। काय नेमके इथले मूलभूत प्रश्न आहेत आणि अडचणी काय? पाणी, कचरा, फुटपाथ। पुण्यासारख्या शहरांमध्ये मूलभूत प्रश्नांसाठी पायी मोर्चा काढावा लागतो, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। अर्थातच ना, तुम्हीच मला विचार करून सांगा, पीएमआरडीएचे हे जे प्रश्न आहेत, एक साधा फुटपाथ, कचऱ्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन आणि रस्ता तुम्ही बघा ना, हे बघा ना, डोळ्यांनीच दिसतंय, मला काही वेगळं बोलायची गरजच नाहीये। ताई, नेमकं हे आता तुम्ही पायी मोर्चा काढला, यापूर्वी देखील तुम्ही रस्त्याच्या प्रश्नासाठी मोर्चा काढला होता, तेव्हा प्रशासनाला जाग आली होती। आता ह्या मोर्चानंतर प्रशासनाला जाग येईल असं वाटतं? बुधवारी आम्ही परत पीएमआरडीएला भेटायला जाणार आहोत, बघूया काय होतं, पण आमच्याकडून प्रयत्न शांततेच्या मार्गाने आम्ही प्रयत्न करत राहणार। ताई, रस्त्याच्या प्रश्नासाठी तुम्ही आंदोलनाला बसला, आता बावधनच्या मूलभूत प्रश्नासाठी पायी मोर्चा काढताय, वारंवार तुम्हाला आंदोलनं करावी लागतात विकास कामांसाठी किंवा मूलभूत प्रश्नांसाठी? हे पीएमआरडीए चे हे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे मग तो मजूर रस्ता असेल, आजचं हे काम असेल, बावधन फोरमचा असेल किंवा नवीन रिंग रोडचा एक मोठा प्रश्न आहे। तो रिंग रोडला आमचा विरोध नाही, रिंग रोड झालाच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे, पण रिंग रोड करताना तिथे अजिबात कुणाच्या घरावरनं किंवा शाळेवरनं तो रस्ता जाता कामा नये, एवढीच आमची मागणी आहे। आणि तो 200 मीटर फक्त बदलायचा आहे, फार काही खर्च नाहीये सरकारला। आमची एवढीच विनम्र विनंती आहे सरकारला की 200 मीटर रस्ता मागे घ्या, दॅट्स ऑल। आता विनंती केली आहे, बघूया काय होतं। कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? तुम्ही म्हणताय की विनंती केली आणि जर विनंती मान्य नाही? आम्ही बुधवारी पीएमआरडीएला जाणार, विनंत्या सगळ्या या करणार। 1-2 आठवड्यामध्ये आम्हाला काहीच बदल जर पीएमआरडीएच्या कुठल्या निर्णय प्रक्रियेत दिसला नाही तर आम्ही पालकमंत्र्यांकडे डेलिगेशन जाणार। यानंतर आक्रमक आंदोलन दिसून येईल जर विनंती करून देखील? प्रयत्न अति परमेश्वर, आपण एकदा प्रयत्न करायचा, पालकमंत्र्यांना 1-2 आठवड्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांकडे मीटिंग मागू, मग पुढे बघूया काय करायचं। यापूर्वी पालकमंत्र्यांशी तुमचं या संबंधित काय बोलणं झालं? याचा फॉलोअप आम्ही अनेक वेळा करतोय, हा पीएमआरडीएचा विषय, त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही पीएमआरडीए कॉम्पिटंट ऑथॉरिटी समजून त्यांच्याकडे फॉलोअप करत आलेलो आहोत। आपण पाहतोय की जो बावधन परिसर आहे त्यामधील पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल किंवा अशा मूलभूत प्रश्नांसाठी जे आहे ते खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रस्त्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी एका रस्त्याच्या प्रश्नासाठी थेट त्या भरवणात आंदोलनाला बसल्याचं आपण पाहिलं होतं, तर आता बावधन परिसरातील हे शेकडो नागरिक आपण पाहतोय पायी मोर्चा काढत आहेत आणि या पायी मोर्चामध्ये देखील खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या सहभागी होत आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।